सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत तांदूळ न वापरता तयार होणारा एकदम पौष्टिक, हलका आणि चविष्ट डोसा. अगदी पचायला हलका, रोजच्या आहारासाठी योग्य आहे आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. फार कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने तयार होणारी ही डोसा रेसिपी नाश्ता किंवा हलक्या जेवणासाठी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. हे डोसा तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटीपर्यंत उडीदचं डाळ घेतला आहे. सोबतच यामध्ये 2 वाटी ज्वारीची डाळी वापरायचं आहे. ज्वारीची डाळी म्हणजे फुटलेली ज्वारी, तीच या रेसिपीसाठी वापरायचं आहे आणि हे डाळी मी घरीच तयार करून घेतली आहे. यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत जाड पोहे आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहे. आता यामध्ये पुरेसे पाणी घालून दोनदा चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत. हे सगळं साहित्य मी एकाच भांड्यात भिजवून घेत आहे. जर तुम्ही डोसे तयार करत असाल तर उडीदचं डाळ हे वेगळ्या भांड्यात भिजवून घ्यावे. दोनदा हे चांगल्या प्रकारे धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 4 तासासाठी आपण हे भिजवत ठेवून देणार आहोत. 4 तासानंतर इथे आपण बघू शकतो डाळ आणि ज्वारीची डाळी हे चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत. भिजवून घेतलेली डाळ आणि ज्वारीची डाळी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला लावून हे वाटून घेणार आहोत. मिक्सरमधून हे वाटून घेताना एकदम बारीक न वाटता रवाडसारखं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर जर आपण बॅटरला बघितलं तर असं रवाडसारखं बॅटर हे तयार झाला पाहिजे. बॅटर हे अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि यावरती झाकण लावून 8 ते 10 तास किंवा रात्रभरासाठी हे भिजवत ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बॅटर बघूया. बॅटर हे छान असं फर्मंट झालेलं आहे. चमचेने एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. थंडीचे दिवस असल्यामुळे बॅटर हे एकदम वर आलेलं नाही, तरी देखील डोसे हे परफेक्ट बनून तयार होणार. तर बॅटरला एकदा चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर बॅटरला चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण बघू शकतो डोसा बनवण्यासाठी परफेक्ट असा बॅटर हे बनून तयार झालेला आहे. तर बॅटर इथे बनून तयार आहे. आता आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया. गॅसवरती डोसा तवा ठेवलेला आहे. यावरती थोडंसं तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. तवा हे छान असं गरम झाल्यावर गॅसची आच कमी करायचा आहे आणि 1 चमचा बॅटर तव्यावरती ठेवून पसरवून घ्यायचा आहे. डोसा हे तव्यावरती पसरवून घेतल्यानंतर गॅसची आच मध्यम करायचा आहे आणि यावरती चिली करी पावडर टाकायचा आहे. त्यामुळे डोस्याला खूप छान असं टेस्ट येणार. चिली करी पावडर आपल्याला कुठल्याही सुपरमार्केटमध्ये मिळू शकते. जर नसेल तर घरीच असलेला लाल तिखट पावडर यावरती टाकायचा आहे. यानंतर तेल किंवा तूप या डोस्यावरती सोडायचं आहे आणि मध्यम आचेवर डोसाला चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. तर हे बघा, डोसाचा कलर चेंज झालेला आहे. मस्त असं डोसा हे बनून तयार झालेला आहे. तर तयार झालेला हे डोसा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने उरलेले बॅटरचे देखील डोसा हे तयार करून घ्यायचा आहे. तर दुसऱ्यांदा डोसा हे तयार करून घेताना परत तव्यावरती तेल न टाकता फक्त टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे. तर हा डोसा बाहेरून खरपूस आणि आतून मऊ लागतो आणि कुणाला समजणारच नाही की हा डोसा आपण ज्वारीच्या डाळीपासून तयार केलेला आहे. तर हे गरमागरम डोसा शेंगदाण्याची चटणी किंवा नारळाची चटणीसोबत आपण सर्व करून घेऊ शकतो. तर तुम्हीसुद्धा आरोग्यदायी आणि तांदूळविरहित डोसा नक्की ट्राय करून बघा. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.